27 तारखेला वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहागाव त्या गावाच्या एका शेतामध्ये एक मोकळं मैदान होतं. त्या मैदानामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी मिळाली होती. त्या बॉडीचं जवळून निरीक्षण केलं असता त्याच्यावर बरेचसे धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसून येत होते. त्याचबरोबर त्याचे डोळे, त्याचे हात आणि त्याचे पाय कापडासारख्या वस्तूने बांधून ठेवलेले होते. एकंदरीत तपासामध्ये ती बॉडी आयडेंटिफाय करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. सर्व जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं वर्णन, त्याचं फोटोग्राफ हे दिले असता साकीनाका पोलीस स्टेशनमधून आम्हाला ही माहिती मिळाली की तिथं या व्यक्तीशी मिळता जुळता एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंग जी आहे त्याच्या पत्नीने दाखल केली होती. त्या पत्नीला त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता तिने ओळखले आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पडली. त्या व्यक्तीचं नाव होतं शमशाद अली वारिस अली, वय 35 वर्ष, काजूपाडा कुर्ल्याचा राहणारा होता. त्या व्यक्तीकडे त्याच्या पत्नीकडून माहिती घेतल्या असता असं कळालं की त्याचे पैशाचे देवाणघेवाण काही लोकांशी होते आणि तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे 2 सस्पेक्ट्सला आम्ही ताब्यात घेतले. ते 2 सस्पेक्ट्स होते सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह 38 वर्षाचा, मुंब्रा या ठिकाणचा, आणि दुसरा आरोपित होता समीर अब्दुल करीम कल्याणकर, माहीमचा राहणारा. या दोघांना जेव्हा इंट्रोगेट केलं तेव्हा त्यांनी त्या सदरचा खून केल्याबाबतचं त्यांनी कन्फेस केलं. त्याच्यामध्ये हकीकत ही होती की ह्या व्यक्तीने, जो मयत व्यक्ती आहे, त्यांनी जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना जे बादशाह आहे त्या व्यक्तीला उधार दिले होते आणि त्या पैशाचा तो तकादा सारखा लावत होता. ते पैसे देण्याची क्षमता त्याच्यात नसल्याने त्याचा काटा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी जो मेन आरोपी आहे बादशाह, त्यांनी समीर कल्याणकर याला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी या दहागावच्या ठिकाणी त्याला बोलून त्याला तिथं त्याचं मर्डर केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज जो होता तो आयडेंटिफाय करणं, कारण हा व्यक्ती तिथं राहणारा नव्हता, कोणी त्याला ओळखणार नव्हता. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की LCBची टीम आणि वाशिम पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला केवळ आयडेंटिफाय केलेलं नाही, परंतु 24 तासाच्या आत हा गुन्हा आणि त्याचे आरोपी याचा निष्पन्न केला.